हे बघा, ज्यांनी 3 वर्ष तडीपारीमध्ये काढली आणि तडीपारीचं पूर्ण आयुष्य 3 वर्ष ही मुंबईत घालवली, त्या देशाचे गृहमंत्री अमित शहांनी अशा प्रकारचं पवार साहेबांच्यावर टीका करणं हे हास्यास्पद आहेत। तडीपारी नका भोगलेला एखादा माणूस दुसऱ्या एखाद्या माणसावर अशी टीका करू शकतो, अशा प्रकारचा एकूणच नका प्रश्न हा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे। त्याचबरोबर अमित शहा जर पवार साहेबांना भ्रष्टाचाराच्या टोळीचे प्रमुख जर म्हणत असतील, तर त्या पवार साहेबांचे भ्रष्टाचारावर आरोप झालेले सगळे सहकारी आज भाजप बरोबर आहेत। त्या साधू संत झालेत का? एकदा त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांनी मोकळं करावं आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भ्रष्टाचारी आहे का नाही या संदर्भातला खुलासा करावा। पण या संदर्भामध्ये अमित शहांचं हे स्टेटमेंट घेऊन आम्ही सर्वसामान्य पुणेकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यांना हे सांगणार आहोत की नेमकं ह्या शहांच्या फौजा मागची शेकडो वर्षे राज्यावर चाल करून आले, त्यावेळेसच्या जनतेने अशा शहांच्या फौजांना धडा शिकवलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आज पवार साहेबांसारखा शतकातला एक मोठा नेता आजही या वयामध्ये संघर्ष करत असताना कुठल्याही नका पुराव्याशिवाय जर या ठिकाणी अमित शहा आरोप करत असतील तर त्यांच्या पक्षाला या संदर्भात धडा शिकवा, अशा प्रकारचं आव्हान आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला करू। आम्ही पवार साहेबांचं मागच्या 64 वर्षातलं एकूण सगळंच कार्य हे या ठिकाणी पुणेकरांबरोबर समोर आणि महाराष्ट्रातल्या लोकांसमोर नक्की देऊ। धीरज घाटेंना माझं खुला मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या धीरज घाटेंना वैयक्तिक या ठिकाणी सुरक्षा रक्षक त्याचबरोबर पोलीस संरक्षण घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडता येत नाही, ज्यांच्यावर अर्धा डझन गुन्हे दाखल आहेत, त्यांनी पवार साहेबांच्यावर टीका करावी की त्यांचा पापाचा घडा भरला अशा प्रकारचं भाष्य करावं, हे बालिशपणाचं लक्षण आहे असं मला नक्की वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।